नमस्कार मंडळी, गुजमनाचे या चॅनलमध्ये मी आपले खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत आपल्या मनात येणारे वाईट विचार. आपले मन जे असतं ना, ते नेहमी चांगल्यापेक्षा वाईट विचारांचं चिंतन सतत करते. कारण आपल्या मनात सतत काही ना काही विचार कायम येत असतात. पण हे विचार आपल्याला येणाऱ्या अनुभवांवरून, काही घटनांवरून येत असतात. म्हणजेच हे अनुभव आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. परंतु वेळेत आपण त्याचे निरीक्षण केले नाही, तर ते आपल्या मानसिक, शारीरिक व सामाजिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. काय काय प्रकारे आपण वाईट विचार करतो ते आपण खालील प्रकारे पाहूया. पहिला प्रकार, स्वतःविषयी वाईट विचार. बरेच लोक स्वतःविषयीच वाईट विचार करतात. आपल्याला असं वाटतं, आपण कधीच काही करू शकत नाही, मला काही जमणार नाही, माझ्यात काहीच विशेष गुण नाहीत, मी कितीही प्रयत्न केले तरी मी अपयशीच होणार. अशा प्रकारे विचार आपण नेहमी करीत असतो. पण मंडळी, मला सांगा, यामुळे होतं काय? हे विचार आपला आत्मविश्वास नष्ट करतात. आपली कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा मरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपला आत्मसन्मानच हिरावून बसतो. दुसरा प्रकार, इतरांबद्दल संशय व तिरस्कार. आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं, सगळे लोक आपला फायदा करून घेतात, आपलं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही. आपण ह्याचं काम केलं तर आपल्याला काय फायदा होणार? हा वाईट, तो वाईट, हा काय आपल्याला उपयोगी पडणार? असले विचार आपण करत इतरांबद्दल नेहमी संशय व तिरस्कार मनात ठेवतो. याचा विचार आपण करून याचा परिणाम काय होतो हे पाहूया. आपल्याला हे विचार समाजापासून तोडतात. आपण कोणावरच विश्वास ठेवत नाही. नाती खराब होतात. मानसिक एकाकीपणा वाढत जातो. तिसरा प्रकार, भीती व चिंता. जगामध्ये बऱ्याच लोकांना कायम हीच चिंता असते की आता पुढे काय होणार? काहीतरी वाईटच घडेल की? आपल्या आयुष्यात असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, माझे हा वाईट करेल, असं करेल, तसं करेल, माझं सगळं आयुष्य अंधारमय आहे. अशा विविध गोष्टी मनात चिंता करून राहतात. याचा परिणाम असा होतो की ह्या सततची चिंता मानसिक थकवा निर्माण करते. महत्वाचे म्हणजे झोपेची समस्या निर्माण होते. निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. चौथा प्रकार, स्वतःची तुलना इतरांशी करणे. आपण खूपदा इतरांशी आपलं आयुष्य तुलना करीत असतो. पण त्याचा परिणाम असा होतो, आपल्याला असं वाटतं, आपल्यापेक्षा तो किती यशस्वी आहे, तो किती सुखी आहे, माझं नशीब किती खराब आहे, माझं आयुष्य इतकं साधं का? असे प्रश्न सतत मनात येत राहतात. पण याचा परिणाम काय होतो? सतत तुलना करीत राहिल्याने स्वतःच्या क्षमतेवर दुर्लक्ष होतं. तुलना नेहमीच असंतोष निर्माण करते. पाचवा प्रकार, वाईट आठवणींचं सतत मनात येणं. आपले मन नेहमी वाईट आठवणीतच रमते. जेव्हा आपण ठरवतो की आपण वाईट विचार करायला नको, तेव्हा जास्त आपण वाईट चिंतनात राहतो. सतत आपण विचार करतो, माझ्यासोबत हे असं झालं, ते तसं झालं, ते तसं का झालं, हे असं का झालं, मी त्यावेळी तसं करायला पाहिजे होतं. असले सतत दुःखी विचार आपण करून मनाला त्रास देत राहतो. याचा परिणाम असा होतो की आपण सतत वाईट विचार करून त्रास करून घेत राहतो व वर्तमान आनंदी आठवणी जगतच नाही. सहावा प्रकार, प्रतिशोध घेण्याची भावना. आपण मनात सतत हा माझ्याशी वाईट वागला, मग मी ह्याचा बदला घेणार, असे विचार सतत करीत असतो. अशी वेळ येईल की मी त्याला दाखवीनच, आणि एखाद्याला खरंच गरज असेल तर मुद्दाम त्याला मदत करायची नाही. कारण अहंकार आणि मनात विचार काय की आपली किंमत त्याला कळायला पाहिजे. पण याचा परिणाम असा होतो की आपण अशा वाईट विचारात सतत गुंतून राहतो. आपलं मन कधीच शांत राहत नाही.
तर मग मंडळी बघा, आपण कोणत्या कोणत्या प्रकारे वाईट विचार करतो. आपल्या मनात वाईट विचार कशा प्रकारे येतात, आपण त्यात कसं गुंतून राहतो. मग बघा, आपण कोणत्या प्रकारे वाईट विचार करतो यावर काय उपाय करायचे ते आपण लवकरच पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद. आनंदी रहा.